हा किस्सा मागच्या आठवड्यातला आहे. पुण्यातल्या पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये साधारण दररोज कोण ना कोणतरी कमिशनरला अमितेश कुमारांना भेटायला येत असतं. दुपारी अभ्यागतांची वेळ वगैरे असते भेटायची की लोक व्हिजिटर्स तिथे येऊ शकतात. दररोज अधिकाऱ्यांच्या वगैरे बैठका चाललेल्या असतात. असंच एक 55 वर्षांचे गृहस्थ इथे आले. 2-2.5 तासाने नंबर लागला, आतमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की साहेब गेल्या 6-8 महिन्यापासून माझ्यासोबत हे असं वगैरे घडतं आहे. ते म्हटले एव्हिडन्सेस काय? त्यांनी 1-2 एव्हिडन्सेस त्यांना समोर दिले. त्यांनी असिस्टंटला बोलवलं, त्याला बोललं, म्हटलं हे सगळं नोट डाऊन करून घे. नोट डाऊन करून घेतलं. म्हटले आत्ता तुम्ही कुठे याबद्दल काहीच बोलू नका, एक 4 दिवसात आपण परत एकदा कनेक्ट होऊ आणि माझ्या ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल. 4-5 दिवस गेले. CPनी त्यांच्या लेवलला, कमिशनर ऑफ पोलीस त्यांच्या लेवलला गोष्टी चेक केल्या, क्रॉस व्हेरीफाय केल्या आणि नंतर अमितेश कुमारांचे डोळे चक्रावले. का माहिती आहे का? पुण्यातल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये एक PSI पण आहे, एक हवालदार आहे आणि एक अशी आपण त्याला म्हणू की दामिनी पथकातली अशी महिला अधिकारी जी रील स्टार म्हणून अत्यंत फेमस आहे. आणि तुम्ही मॅडमच्या इंस्टाग्रामवरती जर गेला तर तुम्हाला कमेंटमध्ये पोरांनी नुसते बदामवर बदाम टाकलेले दिसतील. नाव आहे सोनाली हिंगे. सोनाली हिंगे पाटील नावाने अकाउंट आहे त्यांचं. तुम्ही चेक पण करू शकता किंवा मी जे काय बोलतोय ते क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता. स्टोरी इथे नाही सुरू होत. स्टोरी सुरू कुठे होते माहिती आहे का? ही 55 वर्षांची व्यक्ती जेव्हा ह्या डिटेल्स देते, त्या डिटेल्स सगळ्या CP क्रॉस व्हेरीफाय करतात आणि त्यानंतर गुड टच बॅड टचचं प्रशिक्षण द्यायला शैक्षणिक संस्थात गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी निदर्शनास येतात. मग संबंधित तरुणीला तयार करतात आणि त्यानंतर सिलसिला सुरू होतो. तो म्हणजे संबंधित प्राचार्याला पॉक्सोच्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा आणि इंटरेस्टिंगली 7 लाखावरती तोडपाणी ठरतं. या सगळ्या प्रकरणामध्ये फायनली प्राचार्याची बाजू समजून घेतल्यानंतर अमितेश कुमारांनी तिघावरती आता कारवाई करण्यास सांगितलं आहे. हे सगळं ठीक आहे, पण FIR दाखल, गुन्हा मेन दाखल झाला या सगळ्यांवरती बंड गार्डन पोलीस स्टेशनला पुण्यातल्या. संपूर्ण प्रकार काय हे आपण समजून घेऊ आणि हा याच्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे की हायपोथेटिकली आपण असं म्हणून चालू की संबंधित प्राचार्याची चूक पण असेल. तुम्ही ठरवा. मी स्टोरी सुरू झाल्यानंतर तुम्हाला एंडिंगला कळेल काय घडलं ते. पण सुरुवातीलाच आपण असं म्हणून चालू की समजा त्याची चूकही असेल, त्याने काही प्रॉब्लेम केला असेल वगैरे वगैरे, तर कारवाईचे अधिकार पोलिसांना आहेत, तोडपाणी करण्याचं नाही ना. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तक में तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या सगळ्याची तक्रार कॉपी आणि ज्या अनुषंगाने ही सगळी FIR एंटरटेन झालेली आहे ही आत्ता माझ्या हातात आहे. आपण 1 बाय 1 पुढच्या एक 5 ते 8 मिनिटात पटापट हा सगळा सिक्वेन्स समजून घेऊ. आणि या सिक्वेन्सची पहिली तारीख आहे 18/7/2025. म्हणजे साधारण हे प्रकरण आहे 2025च्या जुलै महिन्यापासून हे साधारण सुरू झालेलं आहे. तक्रार याच्यामध्ये बरं आधीच मला एक गोष्ट सांगू दे. ज्या अधिकाऱ्यांवरती, ज्या तिघांवरती कारवाई झाली त्यांची मी तिघांची थेट नावं घेऊ शकतो या सगळ्यामध्ये, कारण त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. ते आत्ता या सगळ्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते आहेत, त्यामुळे त्यांची नावं घेऊ शकतो. याच्यातली जी मायनर मुलगी तिचं नाव मी घेऊ शकत नाही आणि अर्थात तक्रारदाराची आयडेंटिटी मला डिस्क्लोज करायची नाही. सुरू करू. तक्रारदार म्हणतात की 18 जुलै 2025ला नेहमीप्रमाणे माझ्या कॉलेजच्या केबिनमध्ये बसलो होतो, दैनंदिन कामकाज करत होतो आणि सकाळी 11:30 वाजता शिपाई आले आतमध्ये आणि त्यांनी सांगितलं की बाहेर तुम्हाला पोलीस भेटायला आलेत. मग त्यांनी विचारलं की हे त्यांना आत पाठवू का? तर मी त्यांना म्हटलं की आत पाठवून द्यायचं सांगितलं. आता झालं असं की जुलै महिना होता. जुलै महिन्यात साधारण अकॅडमिक इयर सुरू झालेले असतात जुलै महिन्यामध्ये. जूनमध्ये ॲडमिशनच्या प्रोसेस असतात, जून-जुलैमध्ये. सो त्यांना असं वाटलं, तक्रारदार जे प्राचार्य आहेत त्यांना असं वाटलं की प्रवेशाच्या संदर्भाने आपल्याकडे कोणतरी पोलीस वगैरे आलेले असावेत. त्यानंतर केबिनमध्ये सिव्हिल ड्रेस घातलेल्या 2 व्यक्ती आल्या. त्यामधल्या एकाचं नाव ते म्हणतात PSI बडे होतं आणि त्यांनी सांगितलं की शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून मी आलेलो आहे. आता त्यांनी त्यांच्या सहकार्याची पण मला ओळख करून दिली, कारण 2 जण सिव्हिल ड्रेसमध्ये होते, पण सहकार्याचं नाव आता मला काही लक्षात नाही असे सांगतात. बडे यांनी त्यांची ओळख करून दिल्यानंतर मी त्यांना खुर्चीवर बसायला सांगितलं आणि मग बडेंनी मला विचारलं की XYZ नावाची जी विद्यार्थिनी होती हिच्या प्रवेशाचं कागदपत्र तुम्ही अडवलेत का? तसं विचारल्यावर मी त्यांना सांगितलं की प्रवेशाच्या नियमानुसार नवीन प्रवेशाच्या वेळी प्रवेश अर्जदारासोबत 10वीची गुणपत्रिका असेल, जातीय दाखला असेल, डोमेसाईल असेल, शाळा सोडल्यास दाखला, अशी बेसिक डॉक्युमेंट जे असतात हे आपल्याकडे ॲडमिशनसाठी बंधनकारक असतात. आणि संबंधित विद्यार्थिनीने 3 वर्षाचा कोर्स पूर्ण न करताच तो मध्येच सोडलेला आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये तिने जी घेतलेली शिष्यवृत्ती, कारण शासनाकडून तिने सबसिडी घेतली, शिष्यवृत्ती घेतली, स्कॉलरशिप घेतली, त्यातून तो कोर्स तिने मध्येच सोडून दिला. मग त्यांनी असं सांगितलं की त्यामुळे ही शिष्यवृत्ती तुम्ही मध्येच सोडली आहे, त्यामुळे आता तुम्हाला ती सगळ्यात आधी त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परत करावी लागते, शासनाचा नियम आहे. मग
हे XYZ मुलीचं असं झालं की त्यानंतर तिचं ॲडमिशन आणखी एका कोट्यातून झालं होतं ते सांगतात. मग ते बोलतात की बडेंनी त्यांना सांगितलं, त्यांनी एक कागद दाखवला आणि ते म्हणाले की या विद्यार्थिनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवरती बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीमध्ये ओढलं असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आली, हीच तक्रार आहे असं बोलून तो कागद माझ्यासमोर ठेवला. ठीक आहे, ती तक्रार मी वाचली. त्यामध्ये बडे यांनी बोलल्याप्रमाणे सगळा उल्लेख केलेला होता. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पण त्या तक्रारीवरती आवक जावक क्रमांक नव्हता. ते वाचल्यानंतर मी PSI बडे यांना सर्व खोटं आहे, मला हे मान्य नसल्याचं सुद्धा सांगितलं. आता त्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्हाला पिस्तल आहे का तुमच्याकडे वगैरे, त्यांनी मला विचारलं. मग ती मुलगी 18 वर्षापेक्षा कमी आहे, ती नाही आहे, म्हणजे ती सज्ञान नाही आहे. त्यामुळे असं असल्याने तुमच्यावरती पॉक्सो अंतर्गत कारवाई होऊ शकते असं बडे म्हणाले. मग मी त्यांना म्हटलं की हे खोटं आहे आणि माझी मॅनेजमेंट पण हे सगळ्या गोष्टी सगळ्या नीट ओळखते, त्यांना माहिती आहे माझ्या संस्थेमध्ये माझी रेप्युटेशन काय काय नाही वगैरे वगैरे. त्यामुळे आत्ता काय हे सगळ्यावरती मी बोलू इच्छित नाही, पण तुम्ही जर कागद आणला असेल तर मी तुमच्याकडे हजर होतो पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर या संबंधित तक्रार तुम्हाला प्राप्त झाली असेल त्याच्यावर माझा से काय तो पण मी मांडतो. ठीक आहे. आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते असं म्हणतात या सगळ्यामध्ये, ऑफिसमध्ये गेल्यानंतर बडेंनी सांगितलं की तुमच्या कॉलेजच्या ही जी विद्यार्थिनी आहे हिचा प्रवेश तुम्ही अडवला आहे वगैरे वगैरे. आणि असं सगळं असताना बडे हे आमच्या CEOकडे गेले संस्थेच्या. मग CEOकडे गेले, त्यांना सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचे जे कोण प्राचार्य आहेत त्यांच्या विरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल होऊ शकतो, शहानिशा काय आम्हाला करायची आवश्यकता नाही, आमच्याकडे तक्रार आल्याचं त्यांनी दाखवलं, पण तक्रारवरती आवक जावक क्रमांक नव्हता असं दिसतंय. ठीक आहे. मग तो म्हणते की या सगळ्यामध्ये कारवाई होईल, तुमच्या संस्थेचं नाम पण बदनाम होईल असं सांगून भीती दाखवली आणि त्यानंतर सांगितलं की तुमच्या संस्थेची कुठेही बदनामी होऊ नये आणि मी हा अर्ज कुठेही रेकॉर्डवर न घेता आपल्याला भेटायला आलो आहे. बघा, तक्रार दाखल करून घेतली असती या सगळ्या प्रकरणामध्ये आणि मग जर भेटायला आलं असतं की तुमच्या विरुद्ध हे अशी तक्रार आहे, याच्यावर तुमचं काय तर चाललं होतं. तक्रार दाखल करून घेतलेली नव्हती आणि संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून मी ती दाखल नाही केली म्हणून तुम्हाला आधी भेटायला आलो असं तो बडे सांगतो, पोलीस अधिकारी. म्हणून भेटायला आलो आहे. सदरची मुलगी सतत रडत आहे, हॉस्टेलमधून खाली उतरत नाही, आत्महत्या करणार असं ती म्हणते. त्यामुळे आमच्या दामिनी पथकातील, आता नाव येतं या रील्सच्या अधिकाऱ्याचं, सोनाली हिंगे यांनी सदर मुलीची भेट घेतली, तिला समजावून सांगितलं की आत्महत्या करण्यापासून पण तिला रोखलं आणि जर हे प्रकरण खूप वाढलं तर आम्ही या सगळ्या प्रकरणात केस रजिस्टर केली असती तर अटक होईपर्यंत तुमची ही सगळी वेळ गेली असती, तुमच्या संस्थेची बदनामी झाली असती, परत तुमच्या प्रेसमध्ये बातमी आली असती आणि मग कॅम्पसमध्ये सगळ्या प्रेसच्या गाड्या राहिल्याही तुमच्या कॅम्पसमध्ये प्रेसच्या गाड्या आल्या असतात, त्या उभं राहायला पण जागा राहिली नसती असं ते म्हणतं. ठीक आहे. मग संस्थेचे CEO काय म्हणतात? संस्थेचे CEO म्हणतात की या सगळ्यामध्ये असं म्हणतात की संबंधित जे अर्जदार सर आहेत त्यांना मी गेल्या 27 वर्षापासून ओळखतो, ते 55 वर्ष सगळं ठीक आहे, पण तेव्हापासून मी त्यांना ओळखतो कारण ते संस्थेत आमचं काम करतात. ते मला खात्री आहे की ते असंही पूर्ण काही करणार नाहीत वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा तुमचं जर असं असेल तर मी संस्थेमार्फत त्यांच्याशी बसून या सगळ्याची माहिती घेतो आणि मग पोलिसांना अप्रोच होतो. ठीक आहे. हे सांगितल्यानंतर ते बडे निघून गेले अधिकारी. आता हे सगळं झाल्यानंतर काय झालं बघा, जर संबंधित मुलीवरती काही झालं असतं तिने ते विशाखा सेलकडे जाणं आवश्यक होतं वगैरे वगैरे असं ते म्हणतात. परंतु संबंधित मुलगी तिच्याकडे प्रवेशाचे कोणतेच पत्र नव्हते, ही कागदपत्र याची पूर्ण नव्हती, हे सुद्धा CEO सरांनी सांगितलं. आता हे सगळं सांगितल्यानंतर संबंधित प्राचार्याने त्यांच्या कुटुंबियांना किस्सा सांगितलं की माझ्यासोबत असं झालं. ते म्हणतात की आमचं अगदी माझी मुलगी आहे, जावई आहे. त्यानंतर हे सगळ्यांना मी हा प्रकार सांगितला. त्यानंतर आम्ही ठरलं की या संदर्भात आपण कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे. यानंतर पुढची 21 तारीख उजाडते, म्हणजे 3 दिवस जातात. दुपारी 3 वाजता ते त्यांच्या केबिनमध्ये असतात. त्यावेळी त्यांना त्यांचे CEOवर बोलून घेतात. CEOवर बोलून घेतात, ते वेटिंग रूममध्ये बसतात. मग थोड्या वेळाने जेव्हा ते आतमध्ये जातात त्यावेळी ऑलरेडी हे सगळे PSI बडे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी हे त्या केबिनमध्ये बसलेले असतात. प्राचार्य तिथे आतमध्ये जातात आणि प्राचार्य आतमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात की आम्ही त्या मुलीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काय ऐकत नाही आहे. नाईलाजाने आम्हाला हे प्रकरण आता बंड गार्डन पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करावं लागेल. त्यानंतर दामिनी पथकातील यातल्या ज्या हिंगे आहेत यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बघा जरा एकदा संबंधित जी मुलगी आहे तिला एकदा तुम्ही समजावून बघा. पण हे सगळं झाल्यानंतर एकत्र बसलो. त्यानंतर एकत्र बसल्यानंतर त्यांनी केबिनमध्ये बोलून घेतलं. पण त्यांनी असं सांगितलं की संबंधित मुलीला असंही कोणत्या मी जे वर्ग शिकवतो त्यातल्या ती कोणत्याही वर्गात येत नाही, त्यामुळे तिचा माझा तसाही कधी संबंध आलेला नाही आहे. त्यामुळे तिने जर तुम्हाला तक्रार दिलेली असेल तर ती इनव्हॅलिड असं यांनी सगळं म्हटलं. ठीक आहे. आता यामध्ये आणखी गोष्ट हळूहळू पुढे येते. त्यानंतर मग असं म्हणतात बडे तिथे म्हणतात की आता आमच्या हातातून हे प्रकरण जाणार आहे, आत्महत्या केल्या तर तुमचं कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त होईल, सगळ्या गोष्टी होतील वगैरे. परत एकदा तेच सांगतात, प्रेस मीडिया वगैरे वगैरे वगैरे. आणि ते असं म्हणतात की ते केबिनमधून बडे वगैरे ते दोघं तिघं अधिकारी बाहेर येतात आणि परत आतमध्ये येतात. ते म्हणतात की साधारण एक
6 लाखामध्ये आपण हा सगळ्या गोष्टी सेटलअप करू. त्या मुलीची काय मागणी आहे तिला थोडेफार सगळे पैसे आपण देऊन टाकू आणि तात्पुरते तिला काही पैसे देऊन टाकू. आम्हालाही काही माहीत नाही, तुम्हालाही काही माहीत नाही. आणि संस्थेची बदनामी टाळण्यासाठी आपण हे प्रकरण सेटलअप करू. तर सुरुवातीला हेच दोघं म्हणजे CEO आणि प्राचार्य दोघं भुवया उंचवत दोघांचे की बापरे हे असं कसं काय वगैरे वगैरे. तर ते म्हणतात की आम्हाला वाटत नाही की असं काय होईल, कारण CEOंनी सुद्धा प्राचार्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन केलेलं असतं आणि प्राचार्यांनी सांगितलेलं असतं की तिचा माझा कधी संबंधच नाही आला, तर ह्या गोष्टी घडतील कशा काय. हे अधिकारी परत बाहेर जातात. ते म्हणतात की ते आत्म येतात. ते म्हणतात की आत्ता ह्या दामिनी पथकाच्या ज्या हिंगे आहेत त्यांचं बोलणं आलं तर संबंधित मुलगी काय ऐकायला तयार नाही आहे आणि तिचं असं म्हणणं असं असेल तर 10 लाख रुपयांमध्ये ह्या सगळा प्रकरण आपण मिटवून टाकू. बघा आता तोडपाण्याची किंमत आली 10 लाख रुपये झाली. आता ते म्हटले की मी पैसे काही देऊ शकत नाही बाबा, तुम्हाला काय असेल तर तुम्ही सगळी कारवाई पुढे करा. आणि मग त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये असं होतं की शेवटी परत हा 10 लाखाचा आकडा येतो 7 लाखांवरती. ठीक आहे. आणि मग संबंधित अधिकाऱ्याला ते सांगतात की ठीक आहे आम्ही तिला तयार केलं आहे, तुम्ही आता 7 लाखावरती तोडपाणी करायला रेडी होऊन जा. आता त्यानंतर म्हणतात की मग बडे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सेटलमेंट करण्याचा आमच्यासोबत प्रयत्न केलेला आहे. बरं फक्त इतकंच नाही तर त्यांनी पैशाची मागणी केली आहे. या संदर्भात पुरावे पण त्यांनी सादर केलेत CPकडे. पैशाची मागणी केलेली होती. हे मागणीकर्ते आमच्यावरती दबाव आणत होते. तसेच नवीन कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया चालू असल्यामुळे कॉलेजचं नाव बदनाम होऊ नये. तसेच बडेंनी मला सांगितलं होतं की 7 लाख रुपये संबंधित मुलगी जी आहे तिच्या शिक्षणासाठी द्यायचे बरं का, शिक्षणासाठी द्यायचे आहेत. त्यानंतर ह्या सगळ्यासाठी त्यांनी शेवटी 7 लाख रक्कम काढली बँकेतून, इकडून तिकडून स्वतःची 7 लाख रकमेची पूर्तता केली. त्यानंतर 28 तारीख उजाडते. ह्या सगळ्या गोष्टीला 10 दिवस होतात बघा. 28 तारीख उजाडते. 28 तारीख उजाडल्यानंतर मग परत एकदा हेड क्लार्क त्यांच्याकडे येतात आणि हे बंद पाकिट संबंधित मुलीला देऊन टाका वगैरे असं त्यांचं बोलणं होतं. मग त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित मुलगी लिहून देते की माझ्या या प्रकरणाची म्हणजे माझा आता कोणतीही तक्रार नाही आहे किंवा काही माझं म्हणणं नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे प्रकरण थोडक्यात सेटलअप झालं असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यावेळी संबंधित विद्यार्थिनी म्हणते की विभागाने मूळ कागदपत्र येण्याची तयारी दर्शवून सुद्धा तिने हा अर्ज कागदपत्रांसंदर्भात नंतर बघू असं तिने सांगितलं आणि मग ती निघून गेली. त्यानंतर ती कॉलेजकडे कधीच आलं नाही असं प्राचार्य म्हणतात. मग ऑगस्ट महिना उजाडतो सगळ्यामध्ये. सगळं हळूहळू गोष्टी पुढे येतात. आता यांना वाटतं की चला प्रकरण सेटलअप झालं आहे, काही इश्यू नाही आहे, सगळं ठीकठाक झालं आहे. या सगळ्यामध्ये उजाडते कधी, या सगळ्यामध्ये उजाडते आत्ताची एप्रिल तारीख. आणि मग एप्रिलमध्ये असं होऊन जातं की त्या दिवशी त्यांना पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांचा फोन येतो आणि वाहन चोरी विरोधी पथक आहे काहीतरी, दरोडा वाहन चोरी पथक यांनी बोलवून घेऊन ते सांगतात की तुमच्या विरोधात PSI बडे तसेच ह्या सोनाली हिंगे पोलीस स्टेशन यांच्या विरोधातला एक अर्ज ते दाखवतात त्यांना. आणि ते असं म्हणतात की या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोललो आहे. 6-7 महिने काही होत नाही. पण नंतर परत आणखी एक अधिकारी म्हणतात की असं असं आहे, तुम्हाला तक्रार यायला लागेल. मग सदर चौकशी दरम्यान ते असं म्हणतात की त्यांनी त्या मुलीने आणि ह्या अधिकाऱ्यांनी मला भीती दाखवली, मला फसवलं आणि PSI बडे त्यांच्या दामिनी पथकातील सोनाली हिंगे व त्यांचे सहकारी यांनी या सगळ्यामध्ये मला खोटा अर्ज करायला भाग पाडलं आणि त्यामुळे पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची सुद्धा मला भीती दाखवली. आणि फक्त इतकंच नाही, संस्थेची बदनामी होईल अशी भीतून दाखवलं, मला ब्लॅकमेल केलं आणि संबंधित मुलीला हाताशी धरून माझ्याकडून पैसे उकळल्याचं मला नंतरच्या काळात लक्षात आलं. म्हणजे झालं असं होतं की ज्या मुलीचा हा इश्यू आहे तिलाही ह्या प्रकरणात माहीत नाही की आपल्या वतीने कोणतरी तिकडे जाऊन पैसे उकळत आहे. आणि जेव्हा हे दोघं मंडळी समोरासमोर आली तेव्हा त्यांना कळलं की जर मी ह्या मुलीला पैसे दिलेले आहेत तर मग ही अर्ज मागे का घेत नाही आहे असं त्यांना कळलं. आणि पोलिसांनी आश्वासन दिलं होतं की तुम्ही पैसे द्या मग ती अर्ज मागे घेईल. तर तिने मागेच नाही घेतला, ती निघून गेली तशीच. आणि नंतर जेव्हा यांना कळलं की आपली फसवणूक झाली, मुलीला पैसे पोचलेलेच नाहीत आणि मधल्यामध्ये पोलिसांनीच पैसे खायचा प्रयत्न केला आहे, असं सगळं झाल्यानंतर ते आले. त्यांना परत आणखी एकदा चौकशीसाठी बोलण्यात आलं होतं. तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की अरे मग आपण पैसे त्याचं काय झालं, ते पैसे यांनी उडवले असं त्यांचं म्हणणं आहे. फार इंटरेस्टिंग स्टोरी या सगळ्यामध्ये. याच्यासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये सायबर फ्रॉड्स वगैरे सगळं चालू इट इज फाईन. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी एकदा असं म्हटलं होतं की लेट्स कन्सिडर की मुलीची तक्रार म्हणजे मुली जे काय म्हणते ते कदाचित समजा खरं असेल असं आपण म्हणू, असं आपण म्हणून चालू, काहीच प्रॉब्लेम नाही, असू पण शकतं ना, शक्यता काय त्यामध्ये कोणती असू शकते. पण असं असताना सुद्धा पोलिसांनी कारवाई करायच्या ऐवजी
तिच्या बाजूने तोडपाणी करायचा प्रयत्न केला आणि त्या तोडपाण्याचा लाभ तिला तर काही मिळालाच नाही. म्हणजे असं नाही की तिने पैसे मागितले आणि तिने सांगितले आणि ती अमाऊंट द्यायला सांगितली. यांनी परस्पर जिकडे सांगितलं आणि पैसे काढले आणि त्या मुलीलाही काही माहीत नाही आणि इकडे ह्यालाही काही माहीत नाही. आणि म्हणून संबंधित प्राचार्याने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी तो सीपींना भेटला. ह्या सगळ्या प्रकरणात तक्रार दाखल झाली आहे आणि या तिघांवरती आता काय कारवाई होते हे सगळ्यात जास्त बघणं महत्त्वाचं आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की कमिशनरेटच्या ज्युरिडिक्शनमध्ये तुमच्या पोलिसांवरती तक्रार दाखल होत असेल तर ती काही सीपींच्या आदेशाशिवाय किंवा हायर कमांडच्या परवानगीशिवाय ती काय होत नसते. ती परवानगी तशी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे 3 अधिकारी आता या सगळ्या चर्चेमध्ये आलेत आणि फक्त चर्चेमध्ये नाही तर या सगळ्यांवरती कारवाईची टांगती तलवार आहे. आणि ती याच्यासाठी की यांनी कारवाई करायचं सोडून यांनी सेटलमेंट केली आणि त्या सेटलमेंटची शिक्षा यांना 100% मिळाली पाहिजे. बाकी मुंबई तक बघत राहा. फॉलोअप तर या प्रकरणाचा मी घेणारच आहे. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.